राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी आ विठ्ठल 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 पांडुरंग हरी. भक्ता हो, आज आपण जे ऐकणार आहोत ते फक्त अभंग नाही, ते तुमच्या आयुष्याला वळण देणारी शक्ती आहे. कधी मन थकलंय का? सगळं असूनही काहीतरी कमी वाटतंय का? रात्रभर विचार येतात आणि उत्तर काहीच मिळत नाही. पण आज त्या सगळ्यांच्या प्रश्नाचं एक उत्तर आहे, तो म्हणजे नाम. आजचा अभंग तुमचं मन हलकं करेल आणि तुमचं भाग्य बदलायला सुरुवात करेल. अभंग जाणून घेण्यापूर्वी एक विनंती, चॅनलवर जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा जय जय रामकृष्ण हरी. अभंग. नाम घेताच अंतरी उजेड पडला, दुःखाचा डोंगर क्षणात कोसळला. विठ्ठल म्हणता जीव शांत झाला, भाग्य माझं हसतय आता, हसतय आता. भक्तांनो, या अभंगाची शक्ती कुठे लपलेली आहे? तर या अभंगाची खरी शक्ती शब्दांमध्ये नाही, ती तुमच्या भावनेमध्ये आहे. नाम घेताचा अंतरी उजेड पडला, याचा अर्थ काय? अंधार बाहेर नसतो, तो आपल्या मनात असतो. जेव्हा आपण विठ्ठल म्हणतो तेव्हा आपण देवाला नाही, आपल्या मनाला जागं करतो. नाम म्हणजे काय? नाम म्हणजे एक व्हायब्रेशन, एक संवेदना, एक ऊर्जा. जेव्हा आपण मनापासून म्हणतो विठ्ठल, तेव्हा ती ऊर्जा आपल्या आत पसरते आणि हळूहळू मनातील अंधार दूर होतो. आणि मित्रांनो, जिथे मनातील अंधार दूर होतो तिथे जीवनात उजेड यायला सुरुवात होते. आणि याच ठिकाणी एक प्रश्न सगळ्यांच्या मनात येतो, फक्त नाव घेतल्याने भाग्य कसं येणार? पण लक्षात ठेवा, भाग्य बाहेरून येत नाही, ते आतून तयार होतं. जेव्हा तुम्ही रोज अभंग म्हणतात, तुमचं मन शांत होतं, विचार स्वच्छ होतात आणि मग तुम्ही योग्य निर्णय घ्यायला लागतात. राग कमी होतो, संयम वाढतो आणि हेच तुमचे भाग्य बनवतं. विठ्ठल म्हणता जीव शांत झाला, शांत मन योग्य निर्णय, योग्य निर्णय चांगले आयुष्य. म्हणजेच जेव्हा मन शांत होतं ना, तेव्हा आयुष्य आपोआप सरळ होऊ लागतं. आणि भक्त हो, ही गोष्ट फक्त विचार नाही, हे अनुभवलं गेलं आहे. आणि याच गोष्टीला साक्ष देणारी एक सत्यकथा आहे. एक आई होती, तिचा एकुलता एक मुलगा आजारी होता. डॉक्टरांनी सांगितलं आता काही आशा नाही. ती आई पूर्णपणे तुटली, तिचं जगच संपलं. रात्री ती विठ्ठलासमोर बसली आणि रडत रडत म्हणू लागली, विठ्ठल विठ्ठल. ना तिला मंत्र माहीत ना पूजा, फक्त मनापासून हाक. ती रोज बसायची आणि तासनतास फक्त विठ्ठल म्हणायची. काही दिवसांनी मुलाची तब्येत सुधारायला लागली. डॉक्टरही चकित झाले. पण भक्त हो, खरी गोष्ट काय आहे माहिती आहे? आधी त्या आईचं मन बदललं, तिची भीती निघून गेली आणि तिच्या विश्वासाने चमत्कार घडला. भक्तांनो, अभंग कसं म्हणायचा? तर अभंग म्हणण्याची एक सोपी पद्धत आहे. सकाळी लवकर शांत ठिकाणी बसा, डोळे बंद करा आणि हळूहळू म्हणा, नाम घेताच अंतरी उजेड पडला. घाई करू नका, प्रत्येक शब्द अनुभव करा. आवाजापेक्षा भावना महत्त्वाची आहे. जर शक्य असेल तर रोज एकाच वेळेला म्हणा. 5 मिनिटं जरी म्हटलं तरी चालेल, पण मनापासून म्हणा. मित्रांनो, चला तुम्हाला या अभंगाचा अर्थ सांगतो. पण सर्वप्रथम आपण पुन्हा एकदा हा सुंदर अभंग ऐकूया. नाम घेताच अंतरी उजेड पडला, दुःखाचा डोंगर क्षणात कोसळला. विठ्ठल म्हणता जीव शांत झाला, भाग्य माझं हसतय आता, हसतय आता. भक्तांनो, हा अभंग फक्त शब्द नाही, ही का तुटलेल्या मनाची कथा आहे. नाम घेताच अंतरी उजेड पडला. भक्त हो, कधी मन इतकं अंधारलेलं असतं की काहीच दिसत नाही.
ना मार्ग ना आशा. पण ज्या क्षणी आपण प्रेमाने विठ्ठल म्हणतो ना, त्या क्षणी देव बाहेरून येत नाही, तो आतमध्येच प्रकट होतो. आणि मग जिथे अंधार होता तिथे हळूहळू प्रकाश पसरायला लागतो. दुःखाचा डोंगर क्षणात कोसळला. म्हणजे आपल्याला वाटतं माझं दुःख खूप मोठं आहे, पण देवासाठी ते काहीच नाही. जेव्हा आपण त्याचं नाव घेतो तेव्हा तो आपल्याला ताकद देतो. दुःख तसंच असतं, पण आपल्याला त्याचा भार जाणवत नाही आणि तोच डोंगर आपल्यासाठी लहान वाटू लागतो. विठ्ठल म्हणता जीव शांत झाला. म्हणजे भक्ताओ, आज प्रत्येक जण त्रस्त आहे. पैसा आहे पण शांत नाही, लोक आहेत पण समाधान नाही. पण ज्या क्षणी तुम्ही मनापासून विठ्ठल म्हणता, तुमच्या आत चाललेला गोंधळ थांबतो आणि एक गोड शांतता अनुभवायला मिळते. भाग्य माझं हसतंय आता, म्हणजेच बाहेरचं काही नाही, तो तुमचा मनाचा खेळ आहे. मन शांत असेल, विचार चांगले असतील तर आयुष्य सुंदर वाटतं आणि हे सगळं एका विठ्ठल नावात आहे. आता हा अभंग आपल्याला काय सांगतो? हा अभंग आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो की समस्या बाहेर नाही, ती आपल्या मनात आहे. कारण आयुष्यातलं दुःख बाहेरच्या परिस्थितीमुळे नाही, तर आपल्या मनाच्या अवस्थेमुळे आहे. म्हणूनच अंतरी उजेड पडला म्हटलं आहे. म्हणजे बदल आतून सुरू होतो. दुसरं, हेच सर्वात सोपं आणि शक्तिशाली साधन आहे. कारण भक्तीमध्ये मोठी पूजा, मोठे विधी, कठीण साधना याची गरज नाही. फक्त प्रेमाने घेतलेले विठ्ठल नाव तुमचं मन बदलू शकतं. तिसरं, दुःख नाहीसे होत नाहीत, पण त्याची जाणीव बदलते. कारण दुःखाचा डोंगर कोसळला म्हणजे दुःख गायब झालं असं नाही, पण तुम्ही इतके मजबूत होतात की ते दुःख तुम्हाला त्रास देणं थांबवतं. चौथं, खरी शांती बाहेर नाही, ती आत आहे. कारण माणसाकडे पैसा, लोक, यश हे सगळं असूनही माणूस आज अस्वस्थ आहे. पण विठ्ठल म्हणता आतून शांतता मिळते, हीच खरी संपत्ती आहे. पाचवं, भाग्य बदलतं म्हणजे नशीब नाही, मन बदलतं. म्हणूनच भाग्य माझं हसतंय. म्हणजे बाहेर अचानक चमत्कार होत नाहीत, तुमच्या मनात चांगले विचार येतात, निर्णय योग्य होतात आणि त्यामुळे आयुष्य हळूहळू सुधारतं. हा अभंग आपल्याला सांगतो, जर तुम्हाला आयुष्य बदलायचं असेल तर परिस्थिती नाही, तुमचं मन बदला. आणि त्यासाठी नाम हाच सर्वात सोपा मार्ग आहे. भक्तांनो, विठ्ठल नामस्मरण घेतल्याने हा अभंग म्हणा. जेव्हा नाम अंतःकरणात उतरताना तेव्हा हा अभंग फक्त ओठाने म्हटलेला राहत नाही, तो मनात अनुभवायला लागतो, तो श्वासात मिसळतो आणि तो आपल्या विचारांना शांत करतो. आणि भक्ताओ, त्या क्षणी आपल्याला कळतं की हा अभंग म्हणजे फक्त शब्द नाहीत, ही एक अनुभूती आहे ज्यातून आपल्याला बदलायला सुरुवात करते. आणि याचमुळे आपलं मन शांत होतं. दुसरं, चिंता कमी होते. तिसरं, आत्मविश्वास वाढतो. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला आतून आनंद मिळतो. बाहेरचं सगळं तसंच असतं, पण तुम्ही बदललेलं असता. आणि जेव्हा तुम्ही बदलता तेव्हा तुमचं आयुष्यही बदलतं. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. विठ्ठल 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 पांडुरंग हरी. बघता हो, देव दूर नाही, तो तुमच्या एका नामात आहे. विठ्ठल म्हणता जीव शांत झाला. फक्त एकदा मनापासून म्हणा आणि अनुभव घ्या. आजपासून एक वचन द्या, रोज 5 मिनिटं विठ्ठल नाव घ्यायचं. कमेंटमध्ये विठ्ठल लिहा आणि बघूया किती जण खरंच बदल अनुभवतात. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशा भक्तिपूर्ण व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा. मिळूया लवकरच पुन्हा अशा एका नवीन विषयावर, एका नवीन अभंगावर. तिथपर्यंत पाहायला विसरू नका सनातन धर्म, जिथे आहे भक्ती आणि माहितीही. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.